Good morning, students. In previous lecture, we studied the Mendel's laws of inheritance, means the law of dominance, the law of segregation, and the law of independent assortment. Today, we are going to learn about the backcross, test cross, and neo-Mendelism in detail. First, backcross. Backcross is a cross of F1 hybrid with any one of the parent from it is obtained. म्हणजे हा एक असा क्रॉस आहे की ज्या क्रॉसमध्ये F1 हायब्रिड और F1 प्रोजेनी इज क्रॉस्ड विथ ओनली वन पेरेंट. F1 हायब्रिड त्याच्या एका पेरेंट बरोबर क्रॉस केली जाते, त्याला आपण बॅक क्रॉस म्हणतो. आता हा बॅक क्रॉस आपण कसा एक्सप्लेन करू शकतो? हा मोनो हायब्रिड क्रॉस आहे, त्याच्यामधले पेरेंट्स प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ आहेत. प्युअर टॉलचा जिनोटाइप कॅपिटल टी, प्युअर डॉर्फचा जिनोटाइप स्मॉल टी. याचे गॅमेट्स प्युअर टॉलचे कॅपिटल टी आणि डॉर्फचे स्मॉल टी गॅमेट. F1 प्रोजेनी तयार होत असताना दिस कॅपिटल टी unites with small t and the F1 hybrid is formed. It has one capital T and the one small t. Hybrid आहे, dissimilar alleles आहेत. आता बॅक क्रॉस म्हणजे काय बघा. When this F1 hybrid means capital T small t containing progeny, it is a F1 hybrid crossed with एनी वन ऑफ दी पेरेंट, कुठल्याही एका पेरेंट बरोबर. मग हा पेरेंट असेल किंवा हा पेरेंट असेल. दिस F1 हायब्रिड इज क्रॉस्ड विथ एनी पेरेंट मीन्स कॅपिटल टी. समजा ही F1 प्रोजेनी या टॉल पेरेंट बरोबर क्रॉस केली तर हा काय आहे? बॅक क्रॉस आहे. आणखी बॅक क्रॉस कसा होऊ शकतो? दिस F1 प्रोजेनी वेन क्रॉस्ड with this parent means the small t. This is the back cross. Means back cross is a cross of F1 hybrid with any one of the parent. कुठल्याही एका पेरेंट बरोबर क्रॉस करणं म्हणजे हा बॅक क्रॉस आहे. Then test cross. Test cross is a cross of F1 hybrid with the homozygous recessive parent. Test cross is the one type of back cross because in the test cross F1 hybrid is crossed with homozygous recessive parent. Homozygous recessive parent बरोबरच काय केला जातो? F1 हायब्रिडचा क्रॉस केला जातो, म्हणून त्याला टेस्ट क्रॉस म्हणायचं आहे. हे F1 हायब्रिड आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. ह्याचा क्रॉस हा होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट म्हणजे स्मॉल टी या डॉर्फ पेरेंटशी क्रॉस करणं याला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. इट इज द वन टाईप ऑफ बॅक क्रॉस. आपण हा बॅक क्रॉस बघितलेला आहे की F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ एनी वन ऑफ दी पेरेंट आणि हा इथं रिसेसिव्ह पेरेंट आहे. हा बॅक क्रॉस पण आहे आणि हा टेस्ट क्रॉस पण आहे. म्हणजे टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस असू शकतो, पण बॅक क्रॉस हा टेस्ट क्रॉस असतोच असं नाही, कारण हा बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस होऊ शकत नाही. हा बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस होऊ शकतो. सिग्निफिकन्स ऑफ टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस मीन्स ए क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट. F1 प्रोजेनी किंवा F1 हायब्रिड हे रिसेसिव्ह पेरेंट बरोबर क्रॉस करणं म्हणजे टेस्ट क्रॉस. आता याचा उपयोग कुठे होतो? फर्स्ट सिग्निफिकन्स आहे टू फाइंड आउट दी जीनोटाइप ऑफ एनी प्लांट विथ डॉमिनंट एक्सप्रेशन. म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस झालं असेल तर त्या प्लांटचा जीनोटाइप आपण शोधून काढू शकतो. तो कसा शोधून काढू शकतो बघा. फ्लावर कलरमध्ये व्हायोलेट फ्लावर
character is the dominant character and the white flower character is the recessive character. आता डॉमिनंट फिनोटाइप मीन्स विथ व्हायलेट फ्लावर्स, याचा जिनोटाइप आपल्याला माहीत नाही, पण हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे अँड दी डॉमिनंट कॅरेक्टर इज एक्सप्रेस्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डॉमिनंट अलील अँड द डॉमिनंट अलील इज द कॅपिटल आर. हा रिसेसिव्ह अलील आहे, हा स्मॉल आर आहे, म्हणजे डॉमिनंट काय असणार आहे, कॅपिटल आर असणार आहे. हे डॉमिनंट फिनोटाइप असणारं प्लांट काय करायचं, होमोझायगस रिसेसिव्ह प्लांट बरोबर क्रॉस करायचं. होमोझायगस रिसेसिव्ह प्लांटचा जिनोटाइप काय आहे, स्मॉल आर स्मॉल आर. मग त्याचे गॅमेट्स काय पडतील, स्मॉल आर स्मॉल आर. दोन पॉसिबिलिटीज असू शकतात, म्हणून आपण दोन ठिकाणी हा जिनोटाइप लिहिलेला आहे. होमोझायगस रिसेसिव्हचा जिनोटाइप स्मॉल आर आणि त्याचे गॅमेट्स काय आहेत, स्मॉल आर स्मॉल आर. आता डॉमिनंट फिनोटाइप आहे, म्हणजेच व्हायलेट फ्लावर्स आहेत, म्हणजे हा जिनोटाइप आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो, होमोझायगस कंडिशन आणि हेटेरोझायगस कंडिशन. समजा होमोझायगस कंडिशन असेल, कॅपिटल आर, हा या डॉमिनंट प्लांटचा जिनोटाइप असेल, तर याचे गॅमेट्स काय पडतील, कॅपिटल आर. मग आपल्याला ऑफस्प्रिंग्स काय मिळतील, हा कॅपिटल आर याच्याशी फ्यूज झाला, कॅपिटल आर स्मॉल आर. हा कॅपिटल आर याच्याशी फ्यूज झाला, कॅपिटल आर स्मॉल आर. हा याच्याशी कॅपिटल आर स्मॉल आर. हा याच्याशी कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे इथं काय होईल, हा कॅपिटल आर आहे, म्हणजे व्हायोलेट कलर डेव्हलप होणार. हेटेरोझायगस कंडिशन आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे, हे काय असेल, व्हायोलेट. हा व्हायोलेट, हा सुद्धा व्हायोलेट आणि हा सुद्धा व्हायोलेटच. म्हणजे याचा रिझल्ट काय आहे, ऑल फ्लावर्स आर व्हायोलेट. सगळे फ्लावर्स आपल्याला काय मिळाले, व्हायोलेट मिळाले. ऑल फ्लावर्स आर व्हायोलेट, सगळे व्हायोलेट कलरचे फ्लावर्स मिळाले. म्हणजे ह्याचे इंटरप्रिटेशन काय असेल, म्हणजे इथं सगळे फ्लावर्स व्हायोलेट आहेत, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये एक तरी कॅपिटल आर आहेच, आणि त्यामुळं हा कसा असेल, डॉमिनंट फिनोटाइप असणारा जो इंडिव्हिज्युअल आहे त्याचा जिनोटाइप काय असू शकतो, कॅपिटल आर, म्हणजेच होमोझायगस कंडिशन असू शकते. देअरफॉर द अननोन फ्लावर इज होमोझायगस डॉमिनंट विथ कॅपिटल आर जिनोटाइप. म्हणजे त्या प्लांटमध्ये सगळे जर व्हायोलेट फ्लावर्स डेव्हलप्स होत असतील तर त्या प्लांटचा जिनोटाइप काय असेल, कॅपिटल आर. समजा हे डॉमिनंट फिनोटाइप असणारं जे प्लांट आहे की ज्याचा आपल्याला जिनोटाइप माहीत नाही, आयडेंटिफाय करायचं आहे. समजा ते हेटेरोझायगस कंडिशनमध्ये असेल, म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आर हा त्याचा जिनोटाइप असेल, तर त्याचे गॅमेट्स काय पडतील, कॅपिटल आर स्मॉल आर. मग याच्यामध्ये आपल्याला काय ऑफस्प्रिंग्स मिळतील, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. इथं स्मॉल आर आणखी स्मॉल आर, म्हणजे हे व्हायोलेट, हा व्हायोलेट आणि हे व्हाईट, आणि हा सुद्धा काय आहे, व्हाईट आहे. म्हणजे या कंडिशनमध्ये आपल्याला काय मिळतील, हाफ ऑफ दी फ्लावर्स आर व्हायोलेट अँड हाफ ऑफ दी फ्लावर्स आर व्हाईट. म्हणजे निम्मे प्लांट्स हे व्हायोलेट फ्लावर प्रोड्यूस करणारे आहेत आणि निम्मे प्लांट्स व्हाईट फ्लावर प्रोड्यूस करणारे आहेत. असं जर
आपलं ऑब्झर्वेशन असेल तर त्या अननोन प्लांटचा जीनोटाइप काय असेल? कॅपिटल आर, स्मॉल आर. Therefore, the unknown flower is heterozygous, means with capital R, small r allele. अशा प्रकारे आपण अननोन प्लांटचा जीनोटाइप फाइंड आउट करू शकतो टेस्ट क्रॉसच्या साह्यानं. म्हणजे ते प्लांट होमोझायगस रिसेसिव्ह प्लांट बरोबर क्रॉस करायचं आणि त्याचे जे रिझल्ट्स येतात त्याच्यावरून आपण जीनोटाइप फाइंड आउट करू शकतो. Then second significance of the test cross is to introduce useful recessive traits in the hybrids of self-pollinated plants during rapid crop improvement programs. रॅपिड क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये हायब्रिड प्लांट्स तयार केले जातात आणि अशा हायब्रिड प्लांटमध्ये यूजफुल रिसेसिव्ह ट्रेट इंट्रोड्यूस करण्यासाठी टेस्ट क्रॉस वापरला जातो. ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट्स कॅरीड आउट बाय मेंडेल ऑन गार्डन पी प्लांट, Mendel gave general statements, and these statements are: first statement is the single trait, single gene, two alleles. That means this single gene is responsible for the expression of only one, means single trait or the character, and that gene which is responsible for the expression of single trait has only two alleles, means that particular gene which is responsible for the expression of single trait, it has only two alleles. म्हणजे एक जीन एक कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि त्या जीनमध्ये फक्त दोनच अलील असतात. देन सेकंड स्टेटमेंट, टू अलील्स शोज interactions in which one is completely dominant, means that particular gene which has two alleles and these two alleles shows the interactions in between them, and due to which the one allele is completely dominant over the other allele. म्हणजे एका जीनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे दोन अलील्स आहेत त्या दोन अलीलपैकी एक अलील कम्प्लिटली डॉमिनंट असतो ओव्हर दी अदर, मीन्स अदर इज कम्प्लिटली रिसेसिव्ह. देन नेक्स्ट स्टेटमेंट, द फॅक्टर्स ऑर जीन्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन डिफरंट क्रोमोझोम्स विच असॉर्ट्स इंडिपेंडंटली. म्हणजे जे फॅक्टर्स आहेत की जे फॅक्टर्स तो जीन एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, these factors for the different traits, म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या ट्रेटसाठी, these factors for the different traits present on the different chromosomes, means these factors are not present on the same chromosome. एकाच क्रोमोझोमवरती ते फॅक्टर्स प्रेझेंट नसतात तर ते वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात. दॅट्स वाय ओनली these factors assorts, means separates independently, ते एकमेकापासून सेपरेट होतात. These are the statements given by Mendel which are based on his experiments. As time passes, number of deviations were observed in the post-Mendelian era, and these deviations are then described as neo-Mendelism or the post-Mendelism. According to neo-Mendelism, deviations are again based on the four different factors. According to post-Mendelism or neo-Mendelism, the single gene is responsible for the expression of single, means only one trait, and that gene
has only two alleles, but these two alleles shows interactions in between them. म्हणजे एक जीन एक कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि त्या जीनमध्ये दोन अलील्स आहेत आणि हे जे दोन अलील्स आहेत त्या दोन अलीलमध्ये इंटरॅक्शन्स होतात आणि त्यामुळं कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स पाहायला मिळतो. मीन्स ड्यू टू दी इंटरॅक्शन्स बिटवीन दी टू अलील्स दी कोडॉमिनन्स अँड नेक्स्ट single trait, single gene more than two alleles means single gene is responsible for the expression of single trait and that gene has more than two alleles. म्हणजे जो सिंगल जीन एकच कॅरेक्टर सिंगल कॅरेक्टर एक्सप्रेस करण्याला रिस्पॉन्सिबल आहे त्या जीनमध्ये दोनपेक्षा जास्त alleles असतात and these alleles express their traits or the characters. म्हणजे ते allele आपले काय करतात कॅरेक्टर वेगवेगळे कॅरेक्टर एक्सप्रेस करतात. इट इज नथिंग बट दी मल्टिपल अलिलिझम. मल्टी मीन्स मेनी आणि अलिलिझम म्हणजे अनेक अलिल्स आहेत दोनपेक्षा जास्त अलिल्स आहेत आणि हे दोनपेक्षा जास्त अलिल्स सिंगल ट्रेट किंवा सिंगल कॅरेक्टर एक्सप्रेस करण्याला रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्याला मल्टिपल अलिलिझम म्हणायचं आहे. मोर दॅन वन जीन्स एकापेक्षा जास्त जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दी एक्सप्रेशन ऑफ सिंगल ट्रेट मीन्स दी सिंगल कॅरेक्टर. एकच कॅरेक्टर एकच ट्रेट एक्सप्रेस करण्यासाठी एकापेक्षा जास्त जीन्स रिस्पॉन्सिबल असतात. That's why it is named as polygenic inheritance. Poly means many, genic means genes. Many genes are responsible for the expression of that single trait or the single character. Means polygenic inheritance. And the last, according to neo-Mendelism, single gene is responsible for expression of many traits. Means only one gene is responsible for the development of many traits of the many characters. म्हणजे एकच जीन एकापेक्षा जास्त कॅरेक्टर एक्सप्रेस करतो. इट इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपी. एक जीन एकापेक्षा जास्त जर कॅरेक्टर एक्सप्रेस करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत प्लिओट्रॉपी. It was observed that the phenotypic expressions of a gene can be modified due to gene interactions. There are mainly two types of the gene interactions. First, intragenic interactions. These intragenic interactions are also called as interallelic interactions. And these intragenic interactions occurs between the alleles of same gene. म्हणजे इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स हे एकाच जीनच्या अलीलमध्ये होतात. म्हणजे एकाच जीनचे हे अलील्स असतात आणि त्या अलील्समध्ये जे इंटरॅक्शन्स होतात त्याला इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स म्हणतात. मीन्स these interactions occurs in between the alleles of the same genes. That's why it is also called as interallelic. The examples of intragenic interactions are incomplete dominance and the codominance. Next type of interaction is the intergenic interactions. These intergenic interactions are also called as non-allelic interactions. The intergenic interactions
ऑकर्स बिटवीन दी अलिल्स ऑफ डिफरंट जीन्स. म्हणजे बघा, ह्या इंटरॅक्शन्स अलिल्समध्ये होतात, पण हे अलिल्स कसे आहेत? डिफरंट जीन्स, म्हणजे वेगवेगळ्या जीन्सचे अलिल्स आहेत. अँड दीज अलिल्स मे प्रेझेंट ऑन दी सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम्स. म्हणजे इंटरजेनिक इंटरॅक्शन्समध्ये वेगवेगळ्या जीन्समधल्या अलिल्समध्ये इंटरॅक्शन होते आणि हे अलिल्स एकाच क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील किंवा वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील. मीन्स दीज occurs in between the alleles of the different genes. That's why these are called as non-allelic interactions. Examples of the intragenic interactions are pleiotropy, then polygenes, epistasis, supplementary and the complementary genes. All